नमस्कार मित्रांनो, फंडामेंटल अनालिसिसच्या सीरीज मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण समजून घेऊया ईपीएस म्हणजे काय। तर ईपीएस म्हणजे अर्निंग पर शेअर, म्हणजे कंपनी प्रत्येक शेअरवर किती अर्निंग करते। तर हा कंपनीचा सर्वात महत्त्वाचा अर्निंग मेजरमेंट आहे। तर एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया। तर ईपीएस काढण्यासाठी तुम्हाला कंपनीची टोटल नेट प्रॉफिट माहिती पाहिजे। त्या कंपनीचा नेट प्रॉफिट त्याला डिवाइड करायचं त्याच्या टोटल नंबर ऑफ शेअर्सने। समजा की एखाद्या कंपनीचे बाजारामध्ये असतील 10 करोड शेअर्स आणि कंपनीचा नेट प्रॉफिट असेल 100 करोड रुपये, तर त्या कंपनीचा अर्निंग पर शेअर येतो 10 रुपये। याचा अर्थ कंपनी प्रत्येक शेअरवर 10 रुपये कमाई करते। तर हे का महत्त्वाचं आहे, कारण अर्निंग पर शेअरद्वारे तुम्ही समजून घेऊ शकता कंपनी नफ्यामध्ये आहे किंवा कंपनी फायनान्शियली किती मजबूत आहे। त्यासोबतच पी रेशो समजून घेण्यासाठी देखील ईपीएस माहिती असणं गरजेचं आहे, कारण पी रेशोचा बेस हा ईपीएस असतो। त्यासोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईपीएस तपासताना तो एकटा तपासू नये, तर त्याच सेक्टरमधील इतर कंपन्यांसोबत ईपीएसची तुलना करावी, कारण की प्रत्येक सेक्टरमध्ये मग बँकिंग असेल, आयटी असेल किंवा एफएमसीजी, प्रत्येक सेक्टरमध्ये ईपीएसची लेवल ही वेगळी असते। तर त्यामुळे मित्रांनो, जेव्हा तुम्ही लॉंग टर्म साठी स्टॉक चूज करत असाल तेव्हा ईपीएस बाकी रेशो सोबत नक्की तपासा। तर अशाच प्रकारच्या टर्म्स जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।